सगळ्या गोष्टींची प्रत्येक वेळी काळजी घेतली होती, 100% ओतले स्वतःचे, तरी जे व्हायचं ते झालं आणि माझ्यासोबतच झालं. पण मला माहितीये मी बनवलेलं तूप नाही होऊ शकत खराब. किती वेळा तेच तेच बोलशील चिमणे. गोष्ट घडून गेली, आता सोडून द्यायचं, पुढे जायचं आणि हा तुझा जो व्यवसाय ना हा बंद करून टाकतो. दादा, फक्त व्यवसाय नाहीये हा, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न आहे हे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेले कित्येक रात्रंदिवस मी माझे 100% दिलेत. मी माझा पूर्ण जीव ओतलाय. भाऊ आहेस ना तू माझा, हे सगळं बघायला होतास तू, तरी तुला असं वाटतं की हे सगळं मी केलंय, यात माझी चूक आहे. नाही, माझं म्हणणं असं नाही की तू तू मुद्दाम खराब केलंयस. आता चुकलंय आपल्याकडून, झाली आपल्याकडून चूक, ती स्वीकारायची, पुढे जायचं. अरे पण माझी चूक झालेलीच नाहीये दादा. माझं प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टींकडे लक्ष होतं आणि मला विश्वास आहे की माझ्याकडून हे नाही होऊ शकत. इनफॅक्ट माझ्याकडे ज्या बायका काम करतात त्यांचीही यात काही चूक नाहीये, कारण माझं लक्ष होतं. घडलं ना मग, गोष्ट घडली की नाही, तेव्हा कुठं होतं लक्ष, तेव्हा ध्यान कुठं होतं? आता काय चाललंय तुझं? तू मला सपोर्ट करण्याऐवजी माझ्यावर आरोप करतोयस, माझी उलट तपासणी घेतोयस. यावेळी सगळ्यात जास्त गरज तुझी आहे दादा, आणि तू नेहमीप्रमाणे असंच वाग माझ्यासोबत. आणि ह्याच गोष्टीचा नेहमी त्रास होतो मला. असं हा येतोय. तू तू मुद्दाम खराब केलंस असं माझं म्हणणं नाही. आता गोष्ट घडली, घडून गेली, बाहेर पडायचं त्यात. मला कलेक्टर ऑफिस म्हणून बोलवलं, जायला पाहिजे. जा, सगळेच गुंज सोडून मला. मी चुकले ना, मी तूप खराब केलं, मी भेसळ करते तुपामध्ये. आर्या, आर्या, साकेत, काय करतेस हे? वेळ लागलाय तुला? काय चाललंय तुझं? माझं काय चाललंय? साकेत, तुझं काय चाललंय? तू गोपाळजींवर आरोप केलेस. ह्या सगळ्या गोष्टीचा संशय तू गोपाळजींवर घेतलास. आर्या, मी संशय नाही घेत आहे, मला खात्री आहे त्या नीच माणसाने सगळं केलंय. अगं त्या दिवशी तोच माणूस आपल्या घरात होता. साकेत, केवढा द्वेष भरलाय रे तुझ्या मनात. गोपाळजींनी काय बिघडवलंय साकेत तुझं? त्यांनी कायम आपल्याला मदत केली, अरे आपल्या पाठीशी उभे राहिलेत. आणि तुला सांगू, जर त्या माणसाला माझं वाईट करायचं असतं ना, तर त्याने मला कधी मदत केलीच नसती साकेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हा बिझनेस आपल्या दोघांच्या मेहनतीवर नाही, तर गोपाळजींनी केलेल्या मदतीवर उभा आहे. मदत? आर्या, त्या गोपाळजीच्या चांगुलपणाची पट्टी तुझ्या डोळ्यावरची कशी काढू ना, मला खरंच कळत नाहीये. अरे पट्टी तर तुझ्या डोळ्यांवरची काढावी लागणार आहे साकेत. सोड रे, मला ना बोलायचंच नाहीये तुझ्याशी. नको बोलूस, आता मी नाही बोलणार. आता मी ना करून दाखवणार. तो गोपाळ जर का तुझ्या वाईटावर टपलाय ना, तर तुझं चांगलं व्हावं यासाठी हा साकेत आता कोणत्याही ठरवलं जाईल. बघस तू. कठीण साकेत तुझं. आर्या, कुठे आहे रे घर? साहेब, इथून पुढे गेले की लगेच डाव्या बाजूला घर आहे त्यांचं. चला मग बघू कोण आहे लोकांच्या जीवाशी खेळणारा. हो साहेब. साकेत, माझ्या वाईटावर कोणीही टपलेलं नाहीये. का तुझा गैरसमज झालाय काय माहिती.
आणि गोपाळजींवर असले घाणेरडे आरोप करण्यापेक्षा एकदा जरी तू विचार केला असतास ना की घडलेल्या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं, तर ते मला जास्त आवडलं असतं साकेत. आणि हाच फरक आहे तुझ्यात आणि गोपाळजींमध्ये. ते कोणाला दोष देत बसत नाही. आर्या, दोष? अगं तो कसा दोष देईल कोणाला? स्वतः खोटा देव माणसाचा मुखवटा घेऊन वावरतो सगळीकडे तो. नीच माणूस. अति होता या. नमस्कार, मी फूड इन्स्पेक्टर सयाजी सावंत. तूप पाहायला आलोय. पण गोपाळला का तू लईच ऐकून घेतो बरं का लोकांचं. अरे मी असतो ना तुझ्या जागी, रिक्षाच घातली असती त्याच्या अंगावरून. कुणी बी उठपैन आरोप करत बसतंय याच्यावर. आधी ते पक्या मामा, नंतर जामकर, आणि ही आता ही झळपणं. अरे काय चाललंय लागा? हा, आमच्या काळात असलं नव्हतं लागा. थँक्यू बरं का भावांनो. मी खरंच मनापासून तुमचा आभार मानतो की तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहताय. म्हणून मला लोकांची मदत करता येते बघा. कायम सोबत असेच थांबा. विषय का लागा? अरे तू दोस्त आहे आमचा. आम्ही आमच्या देव माणसालाच महत्व देणार, समोर इन्स्पेक्टर का असा ना मग, होय रे? हा. ही लाली कशाला आली आहे इथे? हिच्या समोर तो साकेतचा विषय नको. वा, आज छान मैफिल रंगली आहे. नाही ते मैफिल नाही, हे आपलं इथंच. काय मैफिल कुठली तवा? बसलोय असंच गप्पा मारत. हे जातेला आता कामावर. ए पोरांना जावा रे. होय होय, मला बी ते सामान आणायचंय खालच्या आळीतनं. लालीजी बस. इकडे कसं काय? हा, मुद्दामच आले. अहो, त्या घरात डोकं फिरवून ठेवलंय तुमच्या त्या सावत्र आईनं आणि भावानं. अहो नका हो नादर लागू तुम्ही त्यांच्या. अहो, मी नाही स्वतःहून नादाला लागत, त्याच माझ्या नादाला लागतात. आणि जो कोणी माझ्या नादाला लागतो ना, त्याला मी सोडत नाही. हाय का? अहो राग नसतो मनात ठेवायचा लालीजी. सोडून द्यायचा. माणसाला माफ केलं पाहिजे. समोरच्या माणसाला जर का माफ नाही केलं, राग डोक्यात ठेवला का नाही, आपल्याला जास्त त्रास होतो बघा त्याचा. डोक्यात राग ठेवून काय सुद्धा होत नाही. माणसाला जर का आनंदी राहायचं असेल का नाही, समोरच्या माणसाला त्याने माफ करावं बघा. मला नकोय असला आनंद. जो माझ्या वाकड्यात शिरतो त्याला सरळ करण्यात मला आनंद मिळतो. त्यामुळं मला माझ्या मनाप्रमाणे वागू द्या. तुम्ही नका घरातल्या भानगडीत पडू. मी बघते काय करायचं. बर. गोपाळ, गोपाळ, लकी झुंजार तिथे. अरे इकडे या, इकडे पटकन. काय रे? काय झालं बोंबलायला? अरे बाबा, लय मोठा डाउनलोडिंग आहे. काय झालं भाऊजी? त्या आर्या मॅडमच्या घरावर धाड पडली पोलिसांची. ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. बस लगेच चालू होते. ए मग घ्या. अरे म्हणजे जामकर साहेबांनी त्यांच्याच घरावर धाड टाकली? नाही 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 नाही, ते तसले पोलीस होते. ते खात्यात ते पोलीस होते. अरे पण सगळेच पोलीस खात्यात. अरे ते नाही, ते जेवणवाले नाही का ते. जेवण बघू. अरे भाई हॉटेल बांध. ते तसले पोलीस असतात ते. अरे त्याला पोलीस नाही, आचारी म्हणतात, आचारी. बाबा ऐक ना. अरे ते वेगळे पुलती हॉटेलात जातात बघ. ते जेवण खराब असल्यावरती क्वालिटी नसली की ती नेतात ना उचलून, ते अटक करतात. ती तसले पोलीस. अरे फूड इन्स्पेक्टर. हा, तीच तीच. त्या पोलिसांनी धाड टाकली अरे मॅडमच्या घरी.